राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातकणंगले पथकानं अवैध देशी दारू साठ्यावर धडक कारवाई करत सुमारे 8,76,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये देशी दारूचा साठा आणि एका दुचाकी वाहनाचा समावेश आहे। या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। हातकणंगले तालुक्यातील आळते आणि तारदाळ परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। पथकानं एका काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर दुचाकी आणि कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवलेले विविध ब्रँडच्या देशी दारूचे एकूण 234 बॉक्स हस्तगत केलेत। जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत सुमारे 8,76,760 रुपये इतकी आहे। या प्रकरणी राजकुमार अशोक घाटकर वय 36 राहणार सळकुडेमळा हातकणंगले याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त राजेश देशमुख आणि सहआयुक्त अंमलबजावणी आणि दक्षता प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार तसंच कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। पुढील तपास दुय्यम निरीक्षक कोमल यादव करत आहेत।